नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजी शहरातील यड्राव परिसरात दिवसाढवळ्या किरकोळ कारणांवरून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यड्रावमधील पार्वती इंडस्ट्रीच्या गेट समोर काल दुपारच्या सुमारास शब्बीर शेख यांनी आपल्या मुलीचे लग्न लावून देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून साहिल शहीद सय्यद वय वर्ष 20, साजिद शहीद सय्यद वय वर्ष 22 दोघेही राहणार समर्थनगर तारदाळ या अरमान मोमीन वय वर्ष 24 राहणार खोतवाडी तालुका हातकणंगले यांनी शब्बीर शेख व त्यांचे भाऊ शाबीर शेख यांनी सोहेल साफिक शिरोळे यांना शिवीगाळी करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान यावेळी राग विकोपाला गेल्याने साहिल सय्यद याने सोबत आणलेल्या लोखंडी कटरने सोहेल शफीक शिरोळे यांच्या उजव्या दंडावर वार केला. यामध्ये सोहेल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस ठाण्यात घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपी साहिल रशीद सय्यद आणि साजिद रशीद सय्यद यांना ताब्यात घेतले आहे. तर अरमान मोमीन फरार असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार पोपट भंडारे करीत आहेत. मात्र लग्नासारख्या वैयक्तिक कारणांवरून दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.